11 पिल्ले मेली, 1,00,000चं माझ्या पशुपालकाचं नुकसान झालं. कशामुळे झालं? काय कारण? ती पिल्ले कुठे आहेत आणि काय होऊन मारतात ती बघा. पुढे ऐका. म्हणजे पिल्लांची अवस्था बघा आणि त्याच्यावर ना शेळी पालनाचे अनेक जण मार्गदर्शन करतात, पण अचूक मार्गदर्शन तुम्हाला फक्त या चॅनलवरती मिळेल. खोटं अजिबात नसतं. मी पाठीमागं व्हिडिओ अपलोड केलाय की सुबाबळ ही अति प्रमाणात खायला घालू नका. याचा परिणाम तुम्हाला प्रूफ सह दाखवतो. दिवसभर यांना पिल्लांना फक्त सुबाबळ घातल्यामुळे काय होतं. व्हिडिओ मी कधी अगदी सुरुवात त्यांनी केली, या चॅनलची सुरुवात त्यांनी केली. बघा तो व्हिडिओ. ओके, पुढे बघा. सर्व अगदी कॉल वरती मार्गदर्शन केलेलं तुम्हाला पूर्ण ऐकायला मिळेल. ठीक आहे, ऐका पुढे. फक्त आरडत पडलेलं आहे, पोट फुगलेलं होतं आणि फक्त आरडते, उठत नाही. दोन दिवसाला अशा प्रकारे पिल्ली मरत आहेत. 7 पिल्ली मेलीत आतापर्यंत. हॅलो. हा, तर आला का? आवाज येतो का क्लिअर आता? हा, तर लक्षात ठेव, ही पिल्लं मारण्या पाठीमाग कारण हे आहे की तू जी त्यांना सुबाबळ, एकमेव सुबाबळ जी वापरतोयस खाद्यासाठी, ते फक्त थोडीच सुबाबळीचा पाला द्यायचा. मी तुला सांगितलं, मी पाठीमाग व्हिडिओ अपलोड केला त्यावेळेला बऱ्याच जणांनी मला वेड्यात काढलं, परंतु ही खरी स्थिती आहे ती सांगतो मी. मायमोसिन हा पदार्थ असतो त्यामध्ये, त्यामुळे पॉयझन होतं. दुसरी महत्वाची गोष्ट, त्यांना व्यायाम कमी पडतोय पिल्लांना. म्हणजे आता तू ज्या खोलीमध्ये कोणतोयस, हा, त्या खोलीमध्ये त्यांना फिरायला जागा किती आहे तेवढी सांग. 5-6 फूट आहे. अरे 5-6 फुटामध्ये त्यांचा व्यायाम होत असतो का? ते जरा आता पर्यटक काय करतो, जाळी मारून घेतो साईड. हा, हे बघ, पिल्ल कधीही अशी कोंडायची नाहीत, बंदिस्त करायची नाहीत. त्यांना फिरस्ती भाग. आता 11 पिल्ल म्हणजे थोडं पैसे झालं का रे येड्या? मग विचार कर बरं बघू, असं होतं का म्हणा रे. आणि नीट लक्ष दे, मी काही सूचना सांगतोय. पहिली सूचना म्हणजे 1.5 महिन्याच्या आत पिल्लाला पाणी पाजायचं नाहीये. त्याला पाणी दुधातून मिळतं. कमीत कमी महिन्याच्या आत तर त्याला पाणी नको आहे अजिबात. आणि पाणी जरी पाजायचं, आता थंडीचा कालावधी लगा, माणसं मरायला लागली इथं थंडीमुळं, मग ती जनावर आहे की रे. आणि त्याला जर आपण फिरतो तरी, तर त्याला जर फिरायला जागा जर नसेल तर किती अवघड परिस्थिती आहे सांग बरं बघू तू. त्यांना पाणी जर पाजायचं म्हणलं तर कोमट पाणी त्यांना पाजायचं. लक्षात आलं का तुझ्या? हा, आता पुढे महत्वाची गोष्ट मी सांगतोय. आता जी पिल्ल शिल्लक आहेत तुझ्याकडे, आता तुझ्याकडे डेक्झोरेंज आहे का? मेडिकल मधून मनुष्याचं डेक्झोरेंज द्या म्हणायचं. नीट लक्ष दे. एक मिनिट सर, लिहून घेतो. हा, लिहून घे. डेक्झोरेंज मनुष्याचं. लिहून घे. मनुष्याचं बरं का बाळा? मनुष्याचं. हा, आणि दुसरं वायमरॉल. हा, डेक्झोरेन, वायमरॉल. आणि घरामध्ये तूप आहे का? तूप तूप गाईच आहे. अरे गाईचं असू दे, चालतंय ना रे. आता जी पिल्ल आहेत ना, नीट लक्ष दे मी काय सांगतोय ते. त्या पिल्लांना प्रथम एरंडीचं तेल मिळतं. एरंडीचं मेडिकल मध्येच मिळतं बाळा. हा, जर पिल्ल महिन्याच्या पुढची असतील तर पहिलं काम कर, 1-1.5 ml त्यांना ती एरंडी तेल पाज अगोदर सायंकाळचं. आलं का लक्षात? आता ज्या वेळेला अशी कंडिशन होती त्यावेळेला तुला पहिली महत्वाची गोष्ट सांगतो, ते ओरडतंय त्या अर्थी त्याचं पोट बिघडलंय. बरोबर आहे का? हा, मग ते पोट कशामुळे बिघडलं सांग बरं बघू. अरे त्यांनी खाल्लेलं अन्न पचन झालेलं नाही. बरोबर आहे का नाही? आणि पुन्हा आपण काय करतो, आणखीन त्याला औषधच पाजतो रे वरून. दूध पेयना झालं तरी सुद्धा त्याला ते बॉटल घेऊन त्यांनी पाजतोय. बरोबर का?
मग एक म्हणजे ते खाल्लेलंच न पाचल्यामुळं त्याच्या आतमध्ये विष तयार होत आहे, त्याच्या गुठळ्या तयार होतात. हा हा मग ते तुझा सुबाबळीचा पाला असू दे किंवा कुठलाही असू दे, याला फायबर काय देतोयस तू, तर या पिल्लांना थोडा तरी वाळला आहार. हा बाळा लक्षात येतं का मी काय सांगतोय ते? आहे ते की. वाळला आहार. मग तू मकेची ताटं टाक वाळलेली, हा ज्वारीची ताटं, मकेची ताटं, काय बी तुझ्याकडे वाळलेला असू दे, अगदी पाला पाचोळा असू दे. तसं कुठे आहे माझ्याकडे? हा सोयाबीनची कुठे आहे बघा. अरे लगा काय येडायस रे, मग तू का टाकत नाही ती? सोयाबीन कुट्टी, तूर भुसा, हरभरा भुसा, हा हे बुसकट कुठलं बी असू दे रे तुझ्याकडे, ते टाक त्यांना. हा हा थोडस ओलं त्यांनी खाल्ल्यानंतर हे त्यांना टाकणं आवश्यक आहे बाळा. आणि हिवाळ्यामध्ये अति थंडी असल्यामुळं पचन संस्था आहे, ही पचन संस्था माणसाची कार्य करत, मोठ्या शेळ्यांची सुद्धा कार्य करत नाही व्यवस्थित. हा पण शेळी काय करतो आपण, फिरवतो, किंवा शेळीला फिरायला जागा असते, होय. त्याच्यामुळे तिचा व्यायाम होतो. हा आणि पिल्ला आपण कोंडल्यामुळे परिणाम असा होतो, पिल्लांना उड्या मारता आल्या पाहिजे त्या पिल्लांना बाळा. हा हा ऐकतोय ना मी काय म्हणतोय ते? हा ऐकतोय की. हा, तर हे डेक्झोरेन आता जी पिल्लं तुझी आहेत हा त्यांना पहिल्यांदा काम कर. हा पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे असं पिल्लू आजारी असलं की दूध पाजणे बंद. बर. अजिबात थोडं सुद्धा दूध पाजायचं नाही. ज्या अर्थी ते ओरडतंय त्या अर्थी त्याला पोटाचा विकार आहे. हा हा दूध पाजणे बंद करायचं. 2 दिवस त्याला दूध पाजू नकोस, अजिबात काही फरक पडत नाही. बर बर. येतं का रे बाळा लक्षात? हा येतो की. हा, मग ते कुठल्या डॉक्टरांना बी बोलवू नको आणि काय करू नको. मी अगदी तुला स्पष्ट बोलतो, आपण स्वतःचं डॉक्टर व्हा त्याच्यासाठी तर मी व्हिडिओ काढतोय की रे बाळा. हा हा सगळे व्हिडिओ बघ चॅनल वरती. बरोबर. आणि हे लक्षात आलं का तुझ्या, ते डेक्झोरेंज आणल्यानंतर त्यातलं फक्त 1 ml सायंकाळी डेक्झोरेंज पाजायचं हा आणि 1 ml वायमोरॉल सकाळी पाजायचं. होय मरल. हा, सकाळी पाजायचं वायमोरॉल. हा हा आणि डेक्झोरेंज कधी पाजायचं? संध्याकाळी. संध्याकाळी पाजायचं. आणि हिवाळ्यामध्ये पचन संस्था व्यवस्थित चालण्यासाठी हा 2 आठवड्यातून हे एरंडेल तेल जे आहे मेडिकल मधूनच आणते, हा ते एरंडेल तेल 1 ते 1.5 ml पाजायचं. हा हा पिल्लू किती महिन्याचा आहे ते बघायचं. 1 महिन्याचा असेल तर 1 ml, 1.5 महिन्याचा असेल तर 1.5 ml, 2 महिन्याचा असेल तर 2 ml. लक्षात आलं का तुझ्या? आलं एरंडेल. त्याच्यामुळं काय होतं ते मी सांगतो तुला. हा नको असलेले जे शरीरातले पदार्थ आहेत ते टाकाऊ सगळे पदार्थ बाहेर पडतात. 1-2 दिवस त्याचा कोटा साफ होतो, पण त्याच्या प्रकृतीवर काही फरक होत नाही. लक्षात ठेव. हा संडास आपोआप बंद होती त्यांची, हा परंतु कोटा हा साफ झालाच पाहिजे बाळा. सर्व रोगाचं कारण म्हणजे त्याची पचन संस्था आहे. हा लक्षात येतं का? हा येते की. ते तूप काय करायचं म्हणलं सर? अरे तूप फक्त 1 ml पाजायचं रे. 2-3 दिवसात नाही एकदा पाज फक्त. तूप. हा कडवायचं चांगलं. हा तूप खाल्ल्यामुळं काय होतं, आपली डायजेस्टिव्ह म्हणजे पचन संस्था जी आहे हा ती चांगली राहते. हा 3 दिवसात एकदा बघतो. 3-4 दिवसात नाही एकदा पाज. चल 4 दिवस. आणि घाबरू नकोस. हे बघ, हा आपल्याला आपण काय जरी केलं तर जेवढं प्रारब्धात आहे तेवढंच मिळतं. होय बरोबर आहे की. नाराज व्हायचं नाहीये. नाही नाही बरोबर आहे की. हा, आणि धीर खाचायचा नाही. बरोबर आहे. घाबरू नको. तुला काही अडचण येऊ दे, मला फोन कर फक्त. चालतंय करतो की सर. आणि तुझ्या पुरतच मर्यादित ठेवू नको बाळा, इतरांना बी सांग. सांगतो की. हा, एक वेळ व्हिडिओ नाही बघितला तर चालतोय, पण त्यांच्याकडे फोन नंबर दे की जेणेकरून त्यांचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट होईल. आता ही तुझी 11 पिल्ला मेली, किती तोटा झाला सांग बरं बघू. होय लाख रुपये जाते झाला. मग हे असं नको आहे रे. वाईट वाटतं मला हे असं हे झाल्यामुळं. हा हा तुला लक्षात आलं का मी काय काय सांगितलं ते बाळा? आले की डेक्झोरेंज 1 मिली संध्याकाळी पाजायचं. हा एरंडेल 1 मिली संध्याकाळी. हा, आणि असं हे बघ, ऐक हा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे सुबाबळीचा पाला. हा ते घालायचं नाही. नाही ना घालायचा, परंतु एकाच वेळेला आणि तोही लिमिटेड प्रकारे होय. मर्यादित प्रमाणात घालायचा. हा हा ती सदैव भुकेलेली राहिली पाहिजे. ती हा त्यांची भूक ही सदैव अपूर्ण राहिली पाहिजे. हा मग तू 2 तासांनी घाल. हा चाल. त्यांनी
जरा थोडस इकडे तिकडे उड्या मारून त्यांनी हे केला पाहिजे म्हणजे त्यांचा व्यायाम झाला पाहिजे. हा हा तर हे करून घे आणि तुला काही अडचण येऊ दे फोन कर मला. चालते चालते. आणि सर लागवड त्यांनी कधी महिन्यापासून ठेवायची? अरे लागवड हे बघ बोकोड शेळ्यामध्येच आहे का तुझं बंदिस्त आहे का अर्ध बंदिस्त आहे अगोदर ते सांग. अर्ध बंदिस्त आहे. सोडते मी. बर म्हणजे सकाळ सायंकाळ सोडतोस का? सकाळी फक्त एकच टाइम 10 ते 1:30 वाजेपर्यंत सोडते. बर बर ठीक आहे. तेवढ्याच वेळेला फक्त बोकड शेळ्यांच्या सानिध्यात हा कळपात बोकड ठेवायचा नाहीये. नाही सेपरेट ठेवायचा. सेपरेट बाजूला त्याचा वाद जाता कामा नये. 1 महिना झाला शेळी जणून हा की 1 महिन्यानंतर कळपामध्ये बोकड ठेवायचा. हा त्याला काय सत्यनारायणाची पूजा घालावी लागत नाही शेळी माझावर येण्यासाठी. तो हा त्याच्या ह्याच्यामध्ये शिंगामध्ये ग्रंथी आहेत त्याच्यामध्ये हार्मोन्स आहेत. ते हार्मोन सिक्रेट झाले की त्या वासामुळं शेळ्या आपोआप माझावर येतात. आलं का लक्षात बाळा? आलं आलं. हा आणखीन काय विचारायचं का? लहान पिल्लांना लागवडच की. अरे तू आमच्या वेळेला लागवड करायची म्हणून तू विचारच करू नको रे. हा फेब्रुवारीच्या आत कधी होऊ दे तिला 2-3 पिल्लं होणारच. हा फक्त उन्हाळ्यात लागवड करू नको का? कारण उन्हाळ्यामध्ये एकच अंड सुटतं लक्षात ठेव. हा त्याच्यामुळं पावसाळ्यात एकच पिल्लू जन्माला येतं आणि तेही पावसाळ्यातल्या दूषित वातावरणामुळं म्हणजे खराबच राहतं. हा हे बघ आता भरू दे शेळ्या. ते नाव म्हणत मी सर. आता लहान पिल्ले घे माझे त्याने गहू का किती घालायचं? अरे त्यांना तू एक काम कर भैसर शेळीपालन तडका हा हे चॅनलवर जा. भैसर एवढा तू टाईप कर तुला सर्व चॅनल शेळीपालनाची येतील. 2 चॅनल आहेत त्याच्यावरती सगळी माहिती दिलेली आहे. त्याला गहू वगैरे घालतोयस का तू? नाही अजून घाला. तेच विचारले ना. घालायचं नाही. तुला मी व्हॉट्सअपला तू हाय कर. तुला मी व्हिडिओ पाठवतो. 1 महिन्याच्या पिल्लांना काय करायचं 2 महिन्याच्या काय करायचं कशी काळजी घ्यायची प्रत्येक पिल्लाची गाभण अवस्थेत कशी काळजी घ्यायची आलं का लक्षात? आता थोडा कमी प्रमाणामध्ये तेही बारीक करून 100 ग्रॅमच्या वरती द्यायचं नाहीये. 100 ग्रॅम. आलं का लक्षात? मी व्हिडिओ पाठवतोय तुला काय काळजी करू नकोस. काय अडचण आहे का आणखी? नाही नाही तेवढंच होती. हा काय बी अडचण असू आता नंबर आहे तुझ्याकडे माझे. चालते दोन्ही पण सेव्ह करतो. हा दोन्ही सेव्ह कर. आणि हे डेक्झोरिन आता चालूच करू ना? हा चालू कर त्यांना. एरंडेल आणि डेक्झोरिन. हा वायमोरॉल आता एरंडेल तेल दे आणि वायमोरॉल 1 ml दे. आलं का लक्षात? उद्या सकाळी त्यांची संडास होईल. लक्षात ठेव मी काय म्हणतोय ते. असं पिल्लू आजारी असलं की ते अति प्रमाणात खाल्ल्यामुळं पचन संस्था बिघडल्यामुळं ते आजारी पडलेलं असतं आणि वरडून जीव सोडून देतो. त्याच्यामुळं अशा पिल्लांना 2 दिवस बिलकुल दूध पाजायचं नाही. मग काय करायचं या वेळेला काय करायचं ते सांगतो मी तुला. लिंबू सरबत करायचं. लिंबू सरबत. परंतु साखर नाही टाकायची बाळा. लिंबू सरबत करायचा. साखर कुठली टाकायची ते नीट लक्ष देऊन आहे. खडी साखर टाकायची. खडी साखर मिळते माहित आहे ना तुला? हा ती साखर आणि लिंबू टाकून थोडस मीठ टाकायचं. मीठ थोडसच टाकायचं. खडी साखर जास्त टाकायची आणि लिंबू सरबत करून त्याला कितीही ते आजारी असू दे 10 ते 15 ml पाजायचं. त्याच्यावरती पाजायचं नाही. ते ओरडलं पाहिजे भुकेसाठी पुन्हा. हे ओरडणं वेगळं. पचन संस्था बिघडल्यामुळे ओरडणं वेगळं आणि भूक लागली म्हणून ओरडणं वेगळं. लक्षात येतं का? हा तू का मग? हा ओके. रामकृष्ण हरी. ही अशी स्थिती वस्तुस्थिती ही अशी या बिचारीची 11 पिल्लं मेली. लक्षात आलं का? आणि मी बरेच जण मला येड्यात काढतील. मी शास्त्रीय माहितीशिवाय चुकीची माहिती कधी देत नाही. कोणाचे तरी लगा व्हिडिओ बघता. जो योग्य चॅनल आहे तो सबस्क्राईब करत नाही. त्याचे व्हिडिओ तुमच्याकडे नाही. ज्याची माहिती पाहिजे आहे जिथं शिक्षण दिलं जातं ते तुम्ही व्हिडिओ बघत नाही. त्या फालतू व्यक्तीचे त्याच्यावरती लगा 40,000 व्ह्यूज लाख व्ह्यूज. आणि जिथं उपयोगाची माहिती आहे ते जर तुम्ही त्याच्यापासून जर वंचित राहत असाल तर ह्याच्यापेक्षा दुर्दैव काय आहे मला सांगा. पण
बरं, मी ऑन द स्पॉट कोणाचाही फोन आला की ताबडतोब लगेच उत्तर देतो, पण तुमच्याकडे नंबरच माझा जर नसेल. अरे भाई सर, पिल्लू एवढं टाकलं की माझे शेळी पालनाचे सर्वच व्हिडिओ येतात, पण तुम्हाला ते नको आहे. तुम्ही काय करताय? वरच्या रूपाला वळताय. तुम्हाला प्राध्यापक माणूस आहे मी, शिकवतो, लक्षात ठेवा. आणि कशामुळं काय होतं या सर्व गोष्टी मी सांगतो. शेळीपालक मेंढीपालक बांधवांना माझी विनंती आहे, मी कधीही या वाचेमधून चुकीची माहिती सांगत नाही. सर्वांनी याचा लाभ घ्यावा. कशी किती तडपडून मोठी अगदी 5-5-6 हजाराची आलेली पिल्लं, 1 नंबरची पिल्लं त्याची मेली. बघा पुढे तुम्ही. 2 दिवसाला अशा प्रकारे पिल्ली मरत आहेत. 7 पिल्ली मेलीत आतापर्यंत. फक्त आरडत पडलेलं आहे, पोट फुगलेलं होतं आणि फक्त आरडते, फुटत नाही. बघितलं असेल, किती वाईट वाटलं सांगा बरोबर. हा, असं जर माझ्या शेतकऱ्याचा जर लाख रुपयाचा जर तोटा व्हायचं म्हणलं तर कसा शेतकरी वर येणार, पशुपालक वर येणार. माता माऊल्यानो, माझ्या नातवंडानो, हात जोडून विनंती, आवर्जून आवडला चॅनल तर सबस्क्राईब, लाईक करत जावा, कमेंट्स करत जावा, की जेणेकरून मला व्हिडिओ पुढचे कुठल्या विषयावर काढायचे ते माहित होते. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी, पांडुरंगाच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदार विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.